या यूट्यूब चॅनलवर इयत्ता 12वीच्या पुस्तकातल्या तुम्ही 8 पोएम्स पाहिलेले आहेत. आता पोएमवर 2 मार्कासाठी असणारा जो प्रश्न आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहे. त्याला आपण पोएटिक डिव्हाइस किंवा फिगर ऑफ स्पीच असं म्हणतोय. तर काय आहे हे पोएटिक डिव्हाइस किंवा फिगर ऑफ स्पीच? तर जेव्हा आपणाला नटायचं असतं तेव्हा आपण शृंगार करतो, अलंकार वापरतो. तसंच कवींनी किंवा लेखकांनी त्यांच्या भाषाशैलीला सुंदर करण्यासाठी किंवा अलंकृत करण्यासाठी त्यांनी काही अलंकार वापरलेले आहेत आणि त्या अलंकारालाच आपण इंग्लिशमध्ये फिगर ऑफ स्पीच म्हणतोय किंवा पोएटिक डिव्हाइसेस म्हणतोय. तर साधारण 12वी साठी 15 फिगर ऑफ स्पीच हे अत्यंत महत्त्वाचे मानलेले आहेत आणि ते 15च्या 15 मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगणार आहे आणि तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला पुन्हा त्याची काही तयारी करायला लागणार नाही. आता हा जो पहिला फिगर ऑफ स्पीच आहे तो मी चला सिमिली कडनं जातोय. सिमिली म्हणजे काय असतं तर उपमा असते. सिमिली मध्ये इंग्लिशमध्ये ॲज किंवा लाईक असे शब्द येतात. मग उपमा अलंकार काय काम करतोय तर इथं तुम्हाला दिसेल अँड हाऊ देअर वाईव्स, आणि कशा प्रकारे देअर वाईव्स त्यांच्या बायका डू हम गुणगुणतायत लाईक बीज, त्यांच्या बायका बीज प्रमाणे गुणगुणतायत. मणी नावाची कविता आहे त्यामधली ही ओळ आहे. आता इथं बायका गुणगुणतायत कुणाप्रमाणे? बीज प्रमाणे. तर बायकांची तुलना कुणाबरोबर केलेली आहे? बीज. तर इथं कुठला शब्द आलाय? लाईक शब्द आलाय. जर असं लाईक किंवा एस ॲज किंवा ॲज असे जर शब्द आले तर समजायचं की इथं सिमिली हा अलंकार तयार होतोय. तर याचं एक्सप्लेनेशन माहिती तर काय द्यायचं? वाईव्स म्हणजे त्या बायका आर डायरेक्टली कम्पेअर्ड, बायकांचं डायरेक्ट प्रत्यक्ष कम्पेअर केलेलं आहे, तुलना केलेली आहे टू बीज, मधमाशांच्या बरोबर. बायका मधमाशांप्रमाणे गुणगुणतायत. तर वाईव्स आर डायरेक्टली कम्पेअर टू बीज असं त्याचं स्पष्टीकरण इथे मी दिलेलं आहे. तुम्ही नंतर स्क्रीनशॉट घेऊन हे लिहू शकताय. त्याच्यानंतर पुढचा अलंकार आहे तो मेटॅफर. आता मेटॅफर म्हणजे काय तर रूपक. ह्या अलंकाराचं काय काम आहे तर या अलंकारामध्ये तुलना असतेच, पण एक जण दुसऱ्यासारखा आहे असं म्हटलं जात नाही. मी सूर्यासारखा आहे असं नसतं त्यात. मी जणू सूर्यच, म्हणजे मी सूर्य अशा प्रकारचं वाक्य असतंय. आता या ठिकाणी पहिल्याच कवितेतली पहिलीच लाईन आहे अ फूट अँड लाईट हार्टेड, एक पाऊल आणि आनंदी हृदयानं आय टेक टू द ओपन रोड, मी ओपन रोड घेतलेला आहे. आता ओपन रोड काय आहे इथं तर तिथं रोड म्हणजे रोड नाही, तो रोड म्हणजे रोड ऑफ लाईफ आहे. आणि मग रोड हा रोड नसून रोड ऑफ लाईफ आहे, जीवनाचा मार्ग आहे तो. असं झालं तर समजायचं की तिथं मेटॅफर अलंकार तयार होतोय. तर इथं मी दिलेलं आहे रोड इज इम्प्लिसिटली कम्पेअर्ड, कुणाशी कम्पेअर केलाय? टू द वे ऑफ लाईफ, जीवनाच्या मार्गाशी रस्ता हा कम्पेअर केलेला आहे. किंवा कॅमल इज अ शिप ऑफ डेझर्ट असं म्हणतो आपण. कॅमल जो आहे उंट तो शिप आहे, जहाज आहे. आता तो काय जहाज आहे का? नाही, पण त्याला जहाज मानले, कॅमलला जहाज मानले. कॅमल जहाजासारखं काय म्हणलेलं नाही, कॅमल जहाज आहे, कुठलं वाळवंटातलं. असं जर झालं तर समजायचं तिथं मेटॅफर अलंकार आहे. हा एकमेव अलंकार आहे की ज्याला ओळखणं जरा कठीण असतं. तर यामध्ये एक इंटरनल अर्थ असतो मेटॅफरमध्ये, तो समजावा लागतो. आपण पहिल्यांदा सिमिली बघितलं, त्यामध्ये ॲज किंवा लाईक शब्द असतोय. मेटॅफर ही डायरेक्ट सारखा आहे किंवा असं न म्हणता कॅमल इज अ शिप, कॅमलच शिप आहे, उंटच जहाज आहे त्या वाळवंटातलं, अशा प्रकारची आयडिया मांडलेली असते. त्याच्यानंतर तिसरा अलंकार आहे इन्व्हर्जन. आता इन्व्हर्जन म्हणजे काय असतं तर इन्व्हर्जन म्हणजे वाक्यरचना उलटी केलेली असते. आता काही वेळेस काय होतं, यमक जुळणी करत असताना कवीला प्रॉब्लेम निर्माण होतो. मग तो मी गावाला जात आहे असं म्हणत नाही, तो म्हणतो जात आहे मी गावाला, भेटायला माझ्या भावाला, गावाला भावाला असं जुळवायचं असते. मग तसं झालं
तर त्याला गावाला आणि भावाला एकत्र आणायचंय. तर मी गावाला जातो असं न म्हणता मी जातो माझ्या गावाला, असं इन्व्हर्जन केलं जातं. वाक्यरचनेचा क्रम हलवला जातो. व्हेन द ऑर्डर ऑफ द सेंटेन्स इज चेंज, जेव्हा सेंटेन्सची ऑर्डर चेंज होते, वी फाइंड इन्व्हर्जन. त्या ठिकाणी आपल्याला इन्व्हर्जन आढळतं, हा अलंकार आढळतो. त्याच्यानंतर अलिट्रेशन. आता इन्व्हर्जन परत सांगतो तुम्हाला मी. इन्व्हर्जनच्या लाईन्स तुम्हाला प्रत्येक कवितेत दिसते. 1 ते 8 कवितेमध्ये तुम्हाला उलटी वाक्यरचना दिसली की तिथे अलंकार आहे म्हणायचा. अलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार. आता काय आहे अनुप्रास अलंकार? तर या अलंकारामध्ये साऊंड जो आहे सेम साऊंड रिपीट होतो. म्हणजे जसं ओव्हर द वेव्स डब्ल्यू इट्स वॉर्निंग रन. ओव्हर द वेव्स इट्स वॉर्निंग रन. वेव्स ला डब्ल्यू साऊंड आहे, वॉर्निंग ला डब्ल्यू साऊंड आहे. जेव्हा असे सेम साऊंड सक्सेसिव्हली आले, म्हणजे त्याला काय लगत लगत आले आणि त्यामुळे जर म्युझिक तयार होत असेल तर समजायचं की अनुप्रास किंवा अलिट्रेशन अलंकार तयार होतोय. या ठिकाणी सांगितले साऊंड डब्ल्यू हा साऊंड इज रिपीटेड. डब्ल्यू साऊंड रिपीट होतोय फॉर म्युझिकल नोट. म्युझिक तयार करायला, एक नाद माधुर्य निर्माण करण्यासाठी जेव्हा कवी काय करतो, एकाच आपल्याला मराठीत शिकताना सांगितलं होतं, आम्ही आमच्या आबांच्या आंब्याचा आंबा आणला, एवढं यायची काही गरज नसते. एकापेक्षा जास्त 2 किंवा 3 शब्द म्युझिकली येतात एक सलग आणि मग त्याच्यामुळे एक ताल तयार होतो. हा ताल तयार करण्यासाठी अलिट्रेशन अलंकार असतो. रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती. एकच शब्द पुन्हा येतो. रिपीट माहिती आहे तुम्हाला, रिपीट होणे, पुन्हा पुन्हा येणे. एकच शब्द दोनदा येतो. जसं की छोट्यापणी तुम्ही कविता शिकलेली आहे, कम कम रेन अगेन. कम कम हे 2दा शब्द आले, तोच शब्द रिपीट केलाय. किंवा अनेक गाणे की ते गाण्यामध्ये तोच शब्द रिपीट झाला की आपल्याला ते गाणी ऐकू वाटतात. लल्ला ललला, पप्पा सांगा कुणाची, जे गाणं बघा, तर ते रिपिटेशन मुळे गाजले. तर हा जो रिपिटेशन अलंकार आहे तो ओळखायला काही कठीण नाही. द सेम वर्ड इज रिपीटेड टू क्रिएट म्युझिक, असं त्याचं स्पष्टीकरण द्या. अँटिथेसिस. आता अँटिथेसिस काय आहे? तर अँटिथेसिस या शब्दातूनच कळते. थेसिस म्हणजे एकत्र येणे, अँटी म्हणजे विरुद्ध. थेसिस म्हणजे एकत्र येणे आणि अँटी म्हणजे विरुद्ध. 2 वेगवेगळे शब्द किंवा 2 वेगवेगळ्या कल्पना एकत्र येतात. असं जर झालं तर समजायचं की अँटिथेसिस अलंकार झालाय. आता या ओळीकडे लक्ष द्या. अँड ऑल दॅट्स बेस्ट, जे काही सगळं बेस्ट होतं, ऑल दॅट इज बेस्ट ऑफ डार्क अँड ब्राईट. डार्क आणि ब्राईट हे 2 विरुद्ध शब्द या लाईन मध्ये एकत्र आलेले आहेत. डार्क म्हणजे अंधार आणि ब्राईट जे प्रकाश, तेज. तर डार्क अँड ब्राईट, जर डार्क आणि ब्राईट हे 2 अपोजिट आयडियाज म्हणा किंवा 2 अपोजिट वर्ड्स म्हणा, ब्रिंग टुगेदर हे 2 एकत्र येतात टू हायलाइट द कॉन्ट्रास्ट. त्यामुळं विरोधाभासाची भावना तयार होते. जाता येता तुला पाहता, कसं वाटतंय मराठीत नाही ऐकायला? जाता येता कशासाठी केलं हे? तर हे 2 खाऊन पिऊन आम्ही सुखी आपण म्हणतो, खाऊन पिऊन. तर याच्यामुळं सुद्धा कॉन्ट्रास्ट जो होतो तयार, हा कॉन्ट्रास्ट हायलाइट केला जातो ह्या शब्दांमुळे. हा विरोधाभास ठळकपणे जाणवतो आणि वाक्यामध्ये एक वजनदारपणा तयार होतो. त्यामुळं त्याला आपण अँटिथेसिस म्हणतोय, कारण 2 विरुद्ध, अँटी म्हणजे विरुद्ध, हे 2 शब्द एकत्र आलेले आहेत. त्याच्यानंतर इंट्रोगेशन हा सर्वात सोपा अलंकार. जेव्हा कवी प्रश्न विचारतोय, हॅव यू अर्न युअर टुमारो, ही कविता बघा तुम्हाला कळेल, सगळे प्रश्नच आहेत. जेव्हा कसलाही प्रश्न कवितेत कवी प्रश्न विचारतोय तेव्हा तो इंट्रोगेशन झाला असं म्हणायचं. त्यामुळे इंट्रोगेशनला फार तुम्हाला काय काळजी करायची गरज आहे असं मला वाटत नाही. इंट्रोगेशन मध्ये प्रश्नचिन्ह दिसला आणि अलंकार कुठला विचार तर इंट्रोगेशन आहे.
त्याच्यानंतर आर्कॅइक वर्ड्स. आता काय आहे आर्कॅइक वर्ड्स? आर्किओलॉजी हा शब्द माहित आहे तुम्हाला, पुराण वास्तुशास्त्र असं म्हणतो आपण त्याला. तर जमिनीखाली गाडल्या गेलेल्या ज्या पुराणातल्या काही आपल्या इमारती असतील, काही शहरं गाडली गेलेली आहेत, त्याचा अभ्यास करणारं ते शास्त्र असतं. तर त्यातला तो शब्द पकडलाय आर्कॅइक. आर्कॅइक वर्ड्स म्हणजेच ओल्ड वर्ड्स की जे जुने होते, जे शब्द आता वापरले जात नाहीत. तुम्ही आता महाभारत रामायण या मालिका बघत असतील, त्यात जे शब्द होते ते आता आपण वापरत नाही. कोण अनुज म्हणतोय का? आता नाही म्हणत. आता असे कितीतरी शब्द आहेत महाभारतातले की जे सध्या वापरले जात नाहीत. जेव्हा एखादं महाकाव्य असतं, जेव्हा पोवाड असतो, आता विशेषतः तुम्हाला जो पोवाड आहे द इन्स्कॅप रॉक पोएम नंबर 3, तर या कवितेमध्ये काय आहे, तर काही आर्कॅइक वर्ड्स आलेले आहेत. जुन्या कविता असतो, जुने पोवाडे असतो, जुनं जे लिटरेचर आहे त्यामध्ये या अलंकाराचा उपयोग केला जातो, या वर्ड्सचा उपयोग केला जातो. आता या कवितेमध्ये तुम्हाला मी थिंक नावाचा शब्द दिसेल. मी थिंक म्हणजे आय थिंक, त्याच्यानंतर कान्स्ट म्हणजे कॅनॉट, आणि कोथ म्हणजे सेड म्हणालो, असे 3 त्यामध्ये जुने शब्द आर्कॅइक वर्ड्स वापरलेले आहेत. त्याच्यानंतर येतोय आपण ट्रान्सफर्ड इपिथेट. कोण आहे ट्रान्सफर्ड इपिथेट? तर होतं काही अलंकारामध्ये, काही अलंकाराला मराठीत नावच नाही किंवा जे आहे ती कळून पण फायदा नाही. ट्रान्सफर्ड इपिथेट काय आहे, तर या अलंकारामध्ये समजा तुम्ही एखाद्याला असं म्हटला की मी अत्यंत प्रेमळ हातानं त्या प्राण्याला कुरवाळलं. मी अत्यंत प्रेमळ हातानं, हात प्रेमळ नसतोय, प्रेमळ कोण असते? मन. तो दुष्ट बाण त्या हरणाच्या छातीत घुसला. तो दुष्ट बाण दुष्ट नसतोय, मारणाऱ्याचं हृदय दुष्ट असतं. या ठिकाणी ट्रान्सफर होतात भावना. हृदयाची मानवी भावना जी आहे ती कुठल्या तरी वस्तूमध्ये परावर्तित होते, तेव्हा ट्रान्सफर्ड इपिथेट होत. आता इथं दिलंय इन ड्रेडफुल सायलेन्स. शेवटची जी कविता आहे टाउन्स अँड रिव्हर्स, स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स कवितेमध्ये हे आहे द ड्रेडफुल सायलेन्स. त्या भयंकर अशा शांततेत वी वेप्ट, आम्ही रडायचो. लुकिंग ऍट सॅड रॅथ, कुणाकडे बघून रडायचो? त्या दुःखी हाराकडे. इथं हार दुःखी नाही. हिअर पीपल आर सॅड, बट द सॅड फिलिंग्स ऑफ पीपल इज ट्रान्सफर्ड टू रीड. The sad feeling of, we means people there, the people there are sad and the feeling of people is transferred to the reed. To reed. reed म्हणजे काय? हार. हारामध्ये, त्या reed मध्ये ती भावना ट्रान्सफर केलेली आहे, ती भावना परावर्तित केलेली आहे. त्याच्यानंतर जर अशा भावना परावर्तित होत असल्या, याचं एक्सप्रेशन काय द्याल? तर फिलिंग्स ऑफ पीपल आर ट्रान्सफर्ड टू द reed. तर कुठला अलंकार झालाय म्हणायचं? ट्रान्सफर्ड इपिथेट. पुढं पर्सॉनिफिकेशन, त्याला नाव आहे, आपण त्याला चेतन गुणोक्ती अलंकार असं म्हणतो. असं ऐकलं असेल, कोंबडा पिपाणी वाजवतो, मामा मामीला नाचवतो. आता पिपाणी वाजवण्याची जी कला आहे ती माणसाची आहे, पण ते गाण्यात म्हटलंय कोंबडा पिपाणी वाजवतोय, कोंबड्यावर आक्षेप घेतलाय पिपाणी वाजवण्याचा. तेव्हा मग तिथं मराठीतनं आपण पर्सॉनिफिकेशन हा अलंकार झाला म्हणून. आता या ठिकाणी द सन इन द हेवन्स, आकाशामध्ये जो सूर्य आहे, वॉज शायनिंग गे, आकाशातला सूर्य आनंदानं, गे मीन्स आनंद, आनंदानं प्रकाश टाकत होता किंवा आनंदानं किरण त्याची बाहेर पडत होती. आता सूर्य आनंदित असणं शक्य नाही, कारण आनंदी असणं ही माणसाची भावना आहे. जेव्हा माणसाची भावना, माणसाच्या कला ह्या कुठल्या तरी अचेतन गोष्टीवर त्याचा आक्षेप केला जातो, तर इथं तुम्ही स्पष्टीकरण काय द्याल? तर फिलिंग ऑफ गे इज सपोज टू द सन. द गे फिलिंग्स आर फिलिंग्स ऑफ ह्युमन बीइंग अँड दीज फिलिंग्स आर नॉट ऑफ द सन. सो पर्सॉनिफिकेशन काय दाखवतं मग? तर मानवी भावना
मानवी कला माणसाकडे जे आहे ते कुणाकडे तरी ते त्याच्यावर आक्षेप घेतला जातो, दुसऱ्यावर त्याचा आरोप केला जातो, तो ते करायला लागलायस. बर्ड्स आर सिंगिंग असं आता तुम्ही म्हटलं तर पक्षी ऍक्च्युली गात नाही, ते त्यांचा आवाज असतो. गाणं ही कला माणसाची. सूर्य आनंदी नाही, कारण आनंदी असणं ही कला माणसाची आहे आणि ती सूर्याकडे प्रक्षेपित केलेली आहे. त्याच्यानंतरचा अलंकार आहे तो ओनोमोटोपोइया. आता काय आहे ओनोमोटोपोइया? याला दुसरं नाव आहे साऊंड मिनिंग वर्ड्स, ज्यातून साऊंड क्रिएट होतो. जे शब्द कानाला थोडेसे फ्लटर गेल्यासारखे कर्कश असे वाटतात, त्यातून आवाज उत्पत्ती करणारे शब्द म्हटला तरी चालेल. हम, मगाशी इथं अलंकारात आपण बघितलं होतं, हम गुणगुणणे, हा गुणगुणण्याचा आवाज आहे, मधमाशांच्या गुणगुणण्याचा आवाज हम. त्याच्यानंतर रसल, साडीच्या सळसळण्याला रसलिंग साऊंड म्हणायचं, रसल. किंवा गर्गलिंग, असं इन्स्केप रॉकची कविता आहे, त्यामध्ये गर्गलिंग बेल असं आलंय. गर्गलिंग साऊंड तर खळखळ खळखळ असा आवाज, आपण तोंडात पाणी घेतल्यानंतर जो आवाज होतो आणि गळगळ गळगळ करतात ते गर्गलिंग साऊंड. हे गर्गलिंग, रसल, हम अशा अनेक शब्द असतात की जे शब्द आवाज उत्पन्न करतात. आणि जर असे शब्द आले तर समजायचं की ओनोमॅटोपोइक वर्ड्स आहेत ते. त्याच्यानंतर आणखी एक अलंकार आहे, तो म्हणजे तो 10वीत शिकला अलंकार तुम्ही पहिल्याच कवितेत, त्याचं नाव आहे अपॉस्ट्रॉफी. आता हा अपॉस्ट्रॉफी काय आहे तर अपॉस्ट्रॉफी म्हणजे संबोधन. जर तुम्ही एखाद्याला संबोधन केलं की जे डेड आहेत किंवा जे अमूर्त आहेत किंवा जे आता तुमच्या समोर नाही, तुमच्या समोर आहे, त्याला हाक मारली तर त्याला अपॉस्ट्रॉफी म्हणायचं नाही. त्याच्या ऍब्सेन्सी मध्ये तुम्ही हाक मारताय तेव्हा म्हणायचं की संबोधन केलंय तुम्ही तर अपॉस्ट्रॉफी झालं म्हणायचं. मग त्याच कवितेमध्ये इन्स्केप रॉक मध्येच ओ ख्राइस्ट असा शब्द आलाय. हे परमेश्वरा, हे येशू असं त्याला म्हणायचंय. ईश्वराला त्यानं उद्देशून हाक मारलेली आहे. किंवा 10वी मध्ये एक कविता तुम्ही अभ्यासलेली आहे, ओ मून, हे चंद्रा, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट, मला एक बास्केट भरून मूनलाइट दे. ओ गॉड सेव्ह मी, हे देवा मला वाचव. असं जेव्हा तुम्ही संबोधताय परमेश्वराला, असो ओ कॅप्टन, माय कॅप्टन 10वीला कविता होती, तेव्हा तिथं कवी कॅप्टनला उद्देशून बोलतोय. तर अशा ठिकाणी अपॉस्ट्रॉफी अलंकार होतो. ती व्यक्ती मृत असली पाहिजे किंवा ती परमेश्वराला उद्देशून असली पाहिजे किंवा ती व्यक्ती प्रत्यक्ष तुमच्या समोर नसली पाहिजे आणि तिला तुम्ही संबोधन करत असलं पाहिजे, तेव्हा अपॉस्ट्रॉफी अलंकार होतोय. त्याच्यानंतर आपण जातोय पॅराडॉक्स. आता काय फरक आहे बघा, पॅराडॉक्स मध्ये पण दोन अपोजिट आयडियाज एकत्र येतात आणि इकडं अँटिथेसिस मध्ये पण दोन अपोजिट आयडिया एकत्र येतात. पण अँटिथेसिसच्या ज्या आयडियाज असतात ते एकमेकांच्या विरुद्ध शब्द किंवा एकमेकांच्या विरुद्ध आयडिया येतात. पण पॅराडॉक्स मध्ये फरक काय होतो, पॅराडॉक्स मध्ये ते हास्यास्पद आयडिया असतात एकत्र आलेल्या. जसं की ओल्ड डेलिशियस बर्डन्स असं वाक्य पहिल्याच कवितेत आले. कवी म्हणतोय की आय कॅरी ओल्ड डेलिशियस बर्डन, आय कॅरी ओल्ड डेलिशियस बर्डन ऑफ देम. मग काय तिथं तो म्हणतोय मी कॅरी करतोय ओल्ड डेलिशियस बर्डन, कॅरी करतोय जुनं डेलिशियस बर्डन. आता खरं म्हणजे बर्डन असतं ना ते कधीही आनंददायक, चवदार, डेलिशियस म्हणजे चवदार किंवा रुचकर असं बर्डन कधीच नसतं. पण जुनी आवडीची बंधनं तो म्हणतोय, आवडीचं बंधन असं असत नाही, बंधन कोणाला आवडत नाही. जर समजा ह्या दोन गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध आहेत, दोन आयडिया एकमेकांच्या कंप्लीट विरुद्ध आहेत आणि जर ह्या आयडिया एकत्र आल्या, अपोजिट आयडियाज मेक सिम्स ऍब्सर्ड. ह्या दोन अपोजिट आयडिया मेक सिम ऍब्सर्ड, ह्या ऍब्सर्ड वाटतात. इफ टू ऍब्सर्ड आयडियाज कम टुगेदर, जर दोन हास्यास्पद कल्पना एकत्र आल्या, आपण काय कळस म्हणतो की बरं ठीक आहे, मराठीतनं इथं सांगण्यापेक्षा तुम्हाला हे माहित असू दे, अपोजिट आयडियाज
मेक सिम ऍब्सर्ड. जर दोन विरुद्ध कल्पना पण त्या तुम्हाला ऍब्सर्ड वाटल्या पाहिजेत, त्या तुम्हाला थोड्या हास्यास्पद वाटल्या पाहिजेत, न पटण्याजोग्या वाटल्या पाहिजेत, अशा जर आयडिया एकत्र आल्या तर समजायचं की तिथं पॅराडॉक्स अलंकार झालाय. आणि दुसरा एक इमॅजिनरी. आता इमॅजिनरी मध्ये काय होतं हे तुम्हाला कळू दे. हा असा अलंकार आहे की इमॅजिनरी मध्ये एखादी ओळ तुम्ही वाचली की त्याचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतं. कल्पकता असते. इमॅजिनरी म्हणजेच कल्पकता असते. समजा त्यात एखादी लाईन वाचली, विवर्स आर विविंग, विणकरी विणत आहेत, आणि मग लगेच तुम्हाला विणकरी दिसायला चालू होतात. किंवा त्यात असंही सांगितलंय की ते जे कापड विणतायत ते पर्पल आहे, ग्रीन आहे, पिकॉकच्या पिसाप्रमाणे लगेच मोर दिसायला चालू होतो. जेव्हा कवीनं प्रभावीपणे शब्दांची योजना केली आणि त्यामुळे जर तुमच्या मनाच्या पटलावर ते चित्र उभा राहत असेल तर इमेजरी अलंकार होतो. म्हणजेच कवितेमधलं कुठलंही सुंदर वाक्य हे इमेजरीचं वाक्य होईल. तर साधारण हे एकूण 15 अलंकार आहेत. हे 15 अलंकार 12वीच्या दृष्टीने तुम्हाला अतिशय महत्वाचे आहेत. 8 कवितेमध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणी येत आहेत. कवितेच्या खाली ते एक्सरसाइज मध्ये दिलंय, ऍक्टिव्हिटीज मध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही काळजीपूर्वक बघा. मुळात तुम्हाला अलंकार कळणं महत्वाचं आहे, कारण अलंकार कळाल्याशिवाय कवितेत तुम्ही अलंकार पाठ करू शकत नाही. परत एकदा सांगतो, सिमिली, ऍज किंवा लाईक शब्द असतोय. मेटॅफर म्हणजे रूपक. रूपकामध्ये एखाद्या व्यक्तीची दुसऱ्याशी तुलना होत नाही, तर एखादी व्यक्ती दुसरीच आहे. म्हणजे मीच सूर्य आहे, मी सूर्यासारखा नाही, मीच सूर्य असं सांगितलं जातं. इन्व्हर्जन, वाक्यरचना उलटी असते. अलिट्रेशन, एकच साऊंड रिपीट होतो, म्युझिक तयार होतं. रिपिटेशन, एकच शब्द दोनदा येतो, तीनदा येतो. अँटिथेसिस, दोन विरुद्ध शब्द एकाच ओळीत येतात. इंट्रोगेशन, वाक्यात प्रश्नचिन्ह असतं. आर्कॅइक वर्ड्स, शब्द जुने असतात. ट्रान्सफर्ड इपिथेट, मानवी भावना ह्या इतरांवर परावर्तित केल्या जातात. मानवी, तुमच्या हृदयामध्ये उत्पन्न होणारी भावना ही दुसऱ्या कोणाकडे तरी ट्रान्सफर केली जाते. पर्सॉनिफिकेशन, चेतना गुणोक्ती अलंकार, माणसाचे असणारे गुण, कला, ह्या म्हणजे चेतन गोष्टी ज्या आहेत माणसाकडे, त्या कुठल्या तरी प्राणी किंवा वस्तू करत आहेत असं दाखवलं जातं. ओनोमोटॅपोइया म्हणजे साऊंड मिनिंग वर्ड्स, आवाज दाखवणारे शब्द. अपास्ट्रॉफी म्हणजे संबोधन, हाक मारणे, उद्देशून बोलणे परमेश्वराला किंवा अज्ञातांना. पॅराडॉक्स, दोन विरुद्ध कल्पना एकत्र येतात पण त्या पूर्णपणे न पटण्याजोगे असतात, हास्यास्पद असतात. आणि इमॅजरी म्हणजे अक्षरशः डोळ्यासमोर तसंच्या तसं चित्र निर्माण करणारी ओळ असेल तेव्हा इमॅजरी असते. अशा प्रकारे एकूण आपण 15 अलंकार इथं शिकलेलो आहे. तुम्ही ब्लॅकबोर्डचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. 2 मार्क्ससाठी हा प्रश्न तुम्हाला असणार आहे. धन्यवाद.